नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो. कालवडीचं किंवा रेड्याचं संगोपन जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित करता येत नाही तोपर्यंत दूध व्यवसायाचं अर्थशास्त्र किंवा दूध व्यवसायाचं गणित हे व्यवस्थित बसत नाही मित्रांनो. ह्या कालवडीचा तुम्ही जे आता बघता ह्या कालवडीचा मी ह्याच्या आधी हे 9.5 महिन्यामध्ये गाभण गेलेली कालवड आहे. मी 14.5 महिन्याचा असताना ह्याचा व्हिडिओ टाकलाय मित्रांनो. बऱ्याच लोकांनी मला कमेंट करून सांगितलं की हिचं म्हणा अशी तेवढी उंची किंवा वजन नाही किंवा तिची बॉडी नाही किंवा ही गाय तेवढी दुधाला पिळेल का किंवा मिल्किंगला चालेल का. मित्रांनो आता तुमच्या समोर आहे हे कालवडीचं 9 महिने पूर्ण झालेले आहेत, 9 दिवस वरचे बाकी आहेत. तुमच्या समोर कालवड आहे. तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो ही कालवड दुधाला किती चालेल, मिल्किंगला किती चालेल. मित्रांनो गाभण काळात संगोपन जो मी ज्या प्रकारे किंवा जशा प्रकारे व्यवस्थितपणे करतात त्याच्यावरती त्या गायींचं दुधाचं किंवा त्या मिल्किंगचं हे डिफेक्ट असतं मित्रांनो. त्यामुळे गाभण काळामध्ये संगोपन व्यवस्थित करा मित्रांनो. ते शिवाय कालवडी तुमच्या गोट्यामध्ये चांगल्या ब्रिडिंगच्या चांगल्या क्वालिटीच्या टॉप क्वालिटीच्या कालवडी जोपर्यंत तुमच्या गोट्यामध्ये बनत नाही तोपर्यंत तुमचा दूध व्यवसाय सक्सेस नाही मित्रांनो. त्यामुळं कालवडीवरती रेड्यावरती संगोपनावरती तुम्ही जास्त लक्ष केंद्रित करा. ही कालवड तुमची वेल्यापासून ती आई होऊन वेस्तोर तिला कमीत कमी 1,80,000 1,00,000 रुपयेचा एक कमीत कमी खर्च येतो मित्रांनो. तुमच्या संगोपनावरती डिपेंड राहतं की तिला खर्च किती येतो. पण त्या क्वालिटी जी तुमच्या गोट्यामध्ये जी तुमच्या वातावरणामध्ये जी तुमच्या हाताखाली जी तयार झालेली कालवड असते ती कालवड हे तुम्ही विकत आणलेल्या गाईला अजिबात सर येत नाही किंवा त्या गाईची ह्या गाईची तुम्ही कंपॅरिझन करू शकत नाही मित्रांनो. त्यामुळं कालवडी संगोपनावरती ध्यान द्या मित्रांनो. त्याशिवाय दूध व्यवसाय सक्सेस नाही. माझ्या गोट्यात मी आतापर्यंत 5 ते 6 टॉप क्वालिटी या कालवडी बनवलेत मित्रांनो. 25 लिटरला कमी चालत नाहीत मित्रांनो. आता ही कालवड बनवत असताना मित्रांनो हे कशाचा रिझल्ट आहे. आता हे बघा कालवडीचा गड्डा बघा, कालवडीचं कासेची रचना बघा. तिला जे घटक पाहिजे ते घटक मी दिलेले. ती कासेची रचना बघा. हे कालवडीचं चारी सडामधील किंवा चारी ह्याच्यामधील अंतर बघा मित्रांनो. ह्याला मी देताना 4 ते 8 महिन्याची ज्यावेळेस ही कालवड होती लहान वयातली तिचा जन्म झाला 4थ्या ते 8व्या महिन्यात हिला मी वेटरनरी कंपनीचं बेस्ट काप म्हणून हे पावडर दिले. ती पावडर काय करते ज्यावेळेस कालवड 4थ्या ते 8व्या महिन्यात असते त्यावेळेस ती बाळ कासावरती त्याला बनत असते आणि त्या बाळ कासावरती ते काम करतं. आणि मी 9व्या महिन्यात हिच्या गाभण काळातील 9व्या महिन्यात तिला मी ट्रान्झिफीड गोदरेज कंपनीची ट्रान्झिफीड पेंड दिलो 2-2 किलो, सकाळ 2 संध्याकाळ 2 किलो. त्यासोबत शेंगदाणा पेंड 1-1 किलो दिलोय आणि वेटरनरी कंपनीचं मी एक तिला क्लोजअप म्हणून एक पावडरचा 5 किलोचा पुडा चारला. त्याच्यावरती ही कालवड सगळी तयार झाली आहे मित्रांनो. हे तुमच्या समोर आहे. कोणत्याही गुगल किंवा यावरून घेतलेलं नाही. फिजिकल तुमच्या समोर हे डेमो आहे मित्रांनो जो मी गोट्यामध्ये तयार केलाय. धन्यवाद मित्रांनो.